नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला लोहगडाच्या ट्रिपला घेऊन जाणार आहे आणि ती मी 2 महिन्यापूर्वी केलेली, पण वातावरण एकदम सुंदर होतं. पायथ्याला हा शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला, तिथे छानसा फोटो काढला आणि मी लोहगडावर चढायला लागलो. चढायला भरपूर पायऱ्या आहेत, तसं चांगली सोय झालेली आहे आजकाल. तिथे तिकीट असल्यामुळे त्यांनी खूप निगराणी ठेवली आहे आणि आम्ही चढत 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 आत्ताशी मिड लोहगडापर्यंत पोचलो. चढत वर आल्यावर इतकं धुकं होतं की खिडकीतून खाली बघायला गेलं तर काहीसुद्धा दिसत नव्हतं. पण त्या मला शिवाजी महाराजांचं फार कौतुक वाटतं. त्या काळात त्यांनी हे एवढे मोठे मोठे गडकिल्ले बांधले आणि ते स्वतः चालत त्या किल्ल्यांवर जात होते. जिथे आपल्याला आज शूज आहेत, रेनकोट आहे, सगळे घालून चालायलासुद्धा रिस्क वाटते. आता त्यांनी पायऱ्या पण व्यवस्थित सुंदर अशा केलेल्या आहेत, त्यामुळे जायला खूप सुंदर वाटते. आणि जर तुम्ही पावसाळ्यात जाणार असाल तर नक्की हा लोहगड तुम्ही पाहायला पाहिजे, कारण वातावरण इतकं सुंदर असतं. सगळीकडे हिरवेगार आणि पाण्याचे ओठ तुम्ही बघत असाल, सगळ्या पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे. वातावरण एकदम शांत, ऊन नसल्यामुळे चढायलाही काही त्रास होत नाही. आणि हे नॅचरल वॉटर जर तुम्ही तिथलं पिलं तर तुम्हाला कळेल की ना आपण किती प्रदूषित पाणी पितो आहे. अशा तऱ्हेने आम्ही गडावर पोचलो. गडावर थोडा वेळ थांबलो आणि उतरायला लागलो. उतरताना एक काम केलं, जिथे जिथे प्लॅस्टिकच्या बॉटल हे ते टाकलेलं आहे, तर मी तुम्हाला जेवढं जेवढं दिसत होतं ते उचललं आणि जिथे जिथे कचराकुंडी होती त्या कचराकुंडीत नेऊन टाकलं. आपल्या राजांनी आपल्यासाठी किल्ले बांधले, आपण त्याची आता काळजी तर घेऊच शकतो. आपल्याला बांधणं तर नाही झालं, पण काळजी नक्की घेऊ.